फाईल अपलोडचं आपलं डे पाचवा असं आज का 4 आहे. डे 4 मला सांगत चला आता तुम्ही विसरले म्हणजे झाले मी सांगा. ठीक आहे, तर आपल्याला इन्स्टॉलेशन करून घ्यायचे. इन्स्टॉलेशन मध्ये आपण काय करणार पहिले npm i एक्सप्रेस EJS MySQL बॉडी डॅश पार्सर util एक्सप्रेस डॅश फाईल अपलोड. ठीक आहे, आज त्या मला सबमिशन मुळे नाही आले काय. ठीक आहे, झाले आपले पॅकेज इन्स्टॉल. मग पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर आपण करू VS कोड ओपन करू. त्यासाठी काय कोड पेस्ट डॉट. मग आपण VS कोड ओपन केल्यानंतर आपली पहिली स्टेप काय राहते की एक सर्व्हर बनवायची. मग सर्व्हर बनवण्यासाठी लागतं काय आपल्याला एक इंडेक्स फाईल लागते. मग एक index.js नावाची काय केली आपण फाईल बनवून घेऊ. index.js फाईल बनवली. मग फाईल बनवल्यानंतर आपण जे काही पॅकेज इन्स्टॉल केले ते पॅकेज आपण काय करतो रिक्वायर्ड करतो. ठीक आहे, कॉन्स्ट घ्या किंवा वेअर घ्या, डिफरंट माहिती ना तुम्हाला यांचा कॉन्स्ट आणि वेअरचा. आणि अजून एक लेट, बरोबर. तर आपण कॉन्स्ट घेतलं पहिलं काय एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर डबल कोड मध्ये एक्सप्रेस. ठीक आहे, एक्सप्रेस घेतलं. त्यानंतर काय घेणार आपण की MySQL इक्वल टू रिक्वायर MySQL. त्यानंतर काय घेणार बॉडी पार्सर रिक्वायर कॉन्स्ट घेतलं एक आणि बॉडी पार्सर इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड. त्यासाठी काय बॉडी डॅश पार्सर. त्यानंतर काय घेतो आपण युटिलला करू रिक्वायर आणि डबल कोड मध्ये युटिल. अजून काय राहील आपलं की मग अपलोड घेतलं अपलोड इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेस डॅश फाईल अपलोड. ठीक आहे, पॅकेज झाले आपले. पॅकेज घेतले आपण रिक्वायर्ड करू. मग पॅकेज रिक्वायर्ड केल्यानंतर आपण काय करतो एक डेटाबेसशी कनेक्शन आणतो. मग डेटाबेसशी कनेक्शन आणण्यासाठी काय MySQL डॉट क्रिएट कनेक्शन आणि पहिले आपला राहतो होस्ट काय आपला लोकल होस्ट. सेकंड काय आपला युजर काय आपला तो रूटला टाकू आपण. त्यानंतर की पासवर्ड काय एम्प्टी आणि डेटाबेस कोणता आपला A to Z _ डेमो. याने काय झालं आपलं डेटाबेसची कनेक्शन पॉसिबल झालं. मग डेटाबेसची कनेक्शन पॉसिबल झालं आपण काय करतो राईट मिडलवेअर राईट करतो. मग कोणकोणत्या मिडलवेअर येतं की पहिले आपण युटिलची करू. मग युटिलची मिडलवेअर काय युटिल डॉट प्रॉमिसिफाय राऊंड ब्रॅकेट मध्ये कॉन डॉट क्युरी डॉट बाइंड आणि त्यामध्ये कॉन राईट करतो. ठीक आहे, मग दुसरी गंती की एक सर्व्हरला आपण सर्व्हर बनवून घेतो ॲप एक्सप्रेस आणि राऊंड ब्रॅकेट. मग बाकीचे मिडलवेअर कोणकोणते होतं की बॉडी पार्सलचे. मग बॉडी पार्सलची कशी ॲप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट आणि त्यामध्ये बॉडी पार्सल डॉट URL एन्कोडेड राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट मध्ये एक्सटेंडेड कोलन ट्रू करतो. ठीक आहे, मग अजून कोणती दुसरी ॲप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट आणि अपलोड आणि राऊंड ब्रॅकेट हे झाले अपलोडची. अजून कोणती ॲप डॉट यूज एक्सप्रेस डॉट स्टॅटिक्स राऊंड ब्रॅकेट मध्ये पब्लिक आणि बॅकस्लॅश. ठीक आहे, झाले आपले मिडलवेअर राईट झाले. आपण एक पोर्ट नंबर देऊ. पोर्ट नंबर साठी ॲप डॉट लिसन
आणि त्यामध्ये कोड नंबर दिला आपण किती 1000 दिला. मग आपले जे पॅकेज इन्स्टॉल झाले, पॅकेजला आपण रिक्वायर्ड केलं, त्यानंतर आपण मिडलवेअर राईट केलं, बरोबर. मग मिडलवेअर राईट केल्यानंतर आपल्याला करायची काय की एक स्लॅशची URL बनवायची. ठीक आहे, मग स्लॅशची URL बनवू ॲप डॉट गेट आणि डबल कोडमध्ये स्लॅश. फंक्शन राईट केलं, फंक्शनमध्ये पहिलं रिक्वेस्ट आणि दुसरं काय नाही रिस्पॉन्स. रिस्पॉन्स आपण काय करणार रेंडर करू की आपल्याला एक फाईल शो करायची. फाईल कोणती आपण home.ecs फाईल शो करू आपण. ठीक आहे, home.ecs फाईल आपल्याला शो करायची. त्यासाठी आपण काय करणार एक व्ह्यूज फोल्डर बनवणार आणि जे काय आपले EGS फाईल असतात ते कुठे असतात व्ह्यूज फोल्डरमध्ये. ठीक आहे, home.ecs बनवलं आणि त्यामध्ये आपण एक h1 मध्ये होम पेज राईट करू. ठीक आहे, आणि एकदा कोडला आपण रन करून चेक करू. नोड ऑन केलं आणि index.js झाला प्रोग्राम एक्झिक्यूट. ओके, आणि लोकल 1000 ओके सक्सेसफुली येतो आहे. ओके, मग यानंतर आपल्याला काय करायचे की होम पेजवर 2 बटन बनवायचे. अँकर टॅग मध्ये आपण बटन देणार कोणतं घ्यायचा टेबल कोणता घ्यायचा. बुकचा झालाय का झालाय बुकचा बुकचा झालाय का टेबल. ठीक, बुकचा झालाय का मग कोणता बुकचा झालाय ब्लॉग झाला असेल बुक नसेल झाला. ठीक आहे, आपण बुकचा घेऊ आज. मग आपण HRF मध्ये काय टाकणार ऍड अंडरस्कोर बुक. ठीक आहे, आणि ऍड बुक करू आपण. बुक केलं, नेक्स्ट बटन कोणतं राहील की बुक लिस्ट राहील. ठीक आहे, मग याला URL मध्ये देणार आपण बुक स्लॅश बुक अंडरस्कोर लिस्ट आणि चेक करू की आपला काय होणार. ऍड बुकला गेलो ऍड बुकला जाणार आणि बुक लिस्टला गेलो बुक लिस्टला जाणार. मग आपण काय करू बुक लिस्ट ऍड बुकची आपण URL बनवणार की इंडेक्स फाईल मध्ये. इंडेक्स फाईल मध्ये जाणार आपण ऍप डॉट काय गेट येईल का पोस्ट गेट आणि त्यामध्ये ऍड बुक कोमा घेतला आणि एक फंक्शन राईट केलं. फंक्शन मध्ये काय राहील एक रिक्वेस्ट आणि दुसरं काय राहील रिस्पॉन्स. जो काही रिस्पॉन्स भेटला आपण त्याला आपण रेंडर करणार. रेंडर काय करणार आपण ऍड अंडरस्कोर बुक डॉट EGS. मग EGS फाईल बनवू आपण पहिली. EGS फाईल कुठे राहील आपली व्ह्यूज फोल्डर मध्ये. व्ह्यूज फोल्डर घेतला व्ह्यूज फोल्डर मध्ये EGS फाईल बनवली आणि त्यामध्ये एक h1 मध्ये आपण राईट केलं ऍड बुक्स आणि त्यामध्ये एक फॉर्म राईट करणार. फॉर्मला ऍक्शन काय देणार आपण स्लॅश बुक सेव्ह बुक. ठीक आहे, आणि मेथड कोणती राहणार आपली पोस्ट. आणि आपल्या फॉर्म मध्ये इमेज आहे मग इमेज असल्या आपण काय घेतो ENC टाईप मध्ये मल्टीपार्ट स्लॅश फॉर्म डेटा. ठीक आहे, पहिलं घेऊ आपण एंटर बुक टायटल घ्यायचं आणि त्यासाठी एक इनपुट घेतला. इनपुटला टाईप चेक घेतला आणि आपण त्याला एक नेम देणार. नेम काय देणार बुक अंडरस्कोर टायटल दिलं. आयडीची गरज नाही, आयडीला मी रिमूव्ह करतो आणि 2 BR राईट करतो की नेक्स्ट लाईनला लाईन ब्रेक झाली पाहिजे. नेक्स्ट फील्ड कोणती घ्यायची सांगा बरं ऑथर घेतले आणि त्याला आपण नेम दिला बुक ऑथर. ठीक आहे, अजून काय घ्यायचं कव्हर म्हणजे आपण इमेज घेऊ. ठीक आहे ना, मग इथे आपण अपलोड बुक इमेज घेऊ. बुक इमेज घेतली त्याला टायटल देऊ आपण. टायटल काय देणार बुक इमेज आणि BR घेतला. यानंतर आपण काय करतो एक बटन घेतो. ठीक आहे, टाईप चेंज बटनला आपण काय नाव देणार सेव्ह बुक आणि जे इनपुट टाईप होतं आपल्याला त्यातनं काय घ्यायची फाईल घ्यायची आणि फाईल मध्ये आपल्याला इमेज घ्यायची. मग फक्त मला काय करायची इमेज घ्यायची.
मला PDF नाही घ्यायची किंवा मला व्हिडिओ नाही घ्यायचा, मला फक्त काय पाहिजे, इमेज पाहिजे. मग मला इमेज घेण्यासाठी मी एक ऍट्रिब्यूट सांगितलं होतं. कोणता ऍट्रिब्यूट होता तो, ऍक्सेप्ट. मग मी ऍक्सेप्ट मध्ये काय सांगणार की मला जेवढ्या PNG फाईल, PNG इमेज आहेत, JPG आहे, बरोबर ना, GPS आहे, जे सगळे काही इमेज आहेत मला सगळ्या पाहिजेत, शो झाले पाहिजे. मग त्यासाठी युनिव्हर्सल म्हणजे आपल्याला सगळ्या इमेज शो होण्यासाठी आपण काय घेतलेलं त्या ऍट्रिब्यूट मध्ये, इमेज स्लॅश स्टार घेतलं होतं, बरोबर. याने काय होणार की जेवढ्या काही इमेज आहेत त्यातल्या आपल्या कोणत्या बी टाईपचे इमेज असो त्या इमेज काय होणार आपल्याला शो होणार. ठीक आहे. मग आपण फॉर्म बनवला, फॉर्मला चेक करू आपल्याला शो होतोय का. ठीक आहे, फॉर्म झाला ऍड बुकचा. मग ऍड बुकला एक मी नाव देतो, ABC दिलं आणि ऑथर दिलं XYZ देतो आणि एक इमेजची बुक इमेज घेतो मी एक, सपोज बुक इमेज आहे का, ठीक आहे. सपोज आता बुक नाही आपल्याकडे, मी कारचीच घेतो. ठीक आहे, एक इमेज घेतो फक्त आणि सेव्ह बुक केलं. सेव्ह बुक केलं, डेटा कुठे गेला, सेव्ह बुकच्या URL ला गेला. कोणत्या मेथडने गेला, पोस्ट मेथडने गेला. मग URL आपण पहिली बनवून घेऊ, ऍप डॉट पोस्ट आणि त्यामध्ये सेव्ह बुक एक फंक्शन घेतलं. फंक्शन मध्ये एक राहील रिक्वेस्ट आणि दुसरं काय राहील रिस्पॉन्स. आणि जो काय रिस्पॉन्स भेटतो आपण चेक करू की डेटा येतोय का. डेटा कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये येतो, टेक्स्ट डेटा. चेक, डेटा आलाय, काय आले, बुक टायटल आले, ऑथर आले. इमेज का नाही आली, इमेज कशात येते, रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये येते. मी फक्त चेक करतोय की कन्फर्म डेटा येतोय का आपल्याला. ठीक आहे ना, ठीक आहे. आणि इमेज एक चेक करू आपण, इमेज येते का कन्फर्म. आपली इमेज भेटली, काय नावाने भेटली इमेज, बुक इमेज नावाने भेटली. ठीक आहे. मग आपण जो इमेज भेटली आपण ते काय करतो, दोन पार्ट मध्ये काम करतो, बरोबर. पार्ट 1 मध्ये आपण काय करतो, पार्ट 1 मध्ये आणि ते पब्लिक फोल्डर मध्ये स्टोअर करून देतो. ठीक आहे. मग आपण एक युनिक नेम देऊ. आपण युनिक नेम देण्यासाठी मी एक व्हेरिएबल घेतला, काय घेतला, वेअर फाईल नेम घेतला. आणि युनिक नेम देण्यासाठी मी जावास्क्रिप्टच्या फंक्शनचा यूज केला. मग जावास्क्रिप्टचं फंक्शन काय होतं, डेट डॉट नाव असं काहीतरी होतं आणि राऊंड ब्रॅकेट. मग प्लस का नाव होतं, प्लस काय देणार आपण, रिक्वेस्ट डॉट फाईल्स आणि त्यामधले जे काही इमेजचं नाव आले, इमेजचं नाव काय दिले आपण, बुक इमेज दिले, बुक अंडरस्कोर इमेज आणि त्याचं काही नेम घे. याने काय होणार की बुकला एक युनिक नाव भेटणार. चेक करायचं नाव भेटते कन्फर्म की फाईल नेम घेतलं मी आणि चेक करू की आपल्याला एक युनिक नेम भेटतंय का, कन्फर्म भेटतंय, एक युनिक नाव होतंय. ठीक आहे. मग आपल्याला नाव भेटल्यानंतर आपल्याला काय करायची की जी काही नाव आहे ती आपल्या इमेज आहे ते आपल्या पब्लिक फोल्डर मध्ये स्टोअर करायची. मग पब्लिक फोल्डर मध्ये स्टोअर करण्यासाठी आपण काय करतो, रिक्वेस्ट डॉट फाईल्स आणि जे काही इमेजचं आपण नाव दिलं फॉर्म मध्ये बुक इमेज, त्याला एक MV फंक्शन यूज करतो आणि MV फंक्शनला सांगतो की कुठे स्टोअर करायची, कुठे आपल्याला स्टोअर करायची, पब्लिक फोल्डर मध्ये. आणि काय स्टोअर करायचे ते पास करून देणार, काय स्टोअर करायचे आपल्याला, फाईल नेम. ठीक आहे. मग आपण हे लाईन राईट केल्यामध्ये आपल्याला काय देण्यात आलं पाहिजे की आपल्याला पब्लिक फोल्डर लागणार आहे. ठीक आहे, एक पब्लिक फोल्डर बनवून घेऊ आपण. पब्लिक फोल्डर बनवला आणि चेक करू की आपल्या पब्लिक फोल्डर मध्ये इमेज स्टोअर होते का. ह्याला मी रिफ्रेश केलं सिंपल. इकडे येणार, मी चेक करू, मला भेटली एक इमेज. म्हणजे सक्सेसफुली पार्ट 1 काय होतोय, वर्क होतोय. ठीक आहे ना. मग नेक्स्ट पार्ट मध्ये आपण काय करतो की जो काय डेटा आहे, म्हणजे की जो टेक्स्ट डेटा आहे किंवा इमेज आहे, आपण इमेज डेटाबेसला सेव्ह नाही करत. आपण डेटाबेसला काय सेव्ह करतो, टेक्स्ट सेव्ह करतो, बरोबर आहे. पण इमेजचा आपण इमेज सेव्ह नाही करत. इमेजचा आपण काय करतो, नाव सेव्ह करतो किंवा पाथ सेव्ह करतो, बरोबर. मग आपल्याला MySQL ला डेटा सेव्ह करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे की एक टेबल लागणार आहे, बरोबर. मग पहिला आपण एक टेबल बनवून घेऊ. सांगा बरं टेबल मला, क्रिएट टेबल. काय राहणार आपला, बुक करू फक्त. ठीक आहे. आणि पहिलं काय राहतो, ID राहतो. ID ला टाईप कोणता, इन टाईप दिला, त्यामध्ये काय केलं आपण, प्रायमरी की आणि त्यानंतर ऑटो इन्क्रीमेंट, ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट.
ठीक आहे. त्यानंतर कोणता आपला कॉलम कोणता आहे की बुक टायटल असेल. ठीक आहे. सेम नाव देणार आपण सगळीकडे की डेटा ऍक्सेस करायला आपल्याला पुढे जाऊन अडचण नाही येणार. त्यासाठी आपण काय करतो सेम नाव देणार. व्हेअरकॅर घेतलं 100. त्यानंतर काय घेणार आपण ठीक आहे बुक ऑथरला कॉपी करतो सिंपल इथे पेस्ट केलं त्याला गेलं 100 दिलं. ठीक आहे. त्यानंतर काय आपण इमेजला टाईप कोणता देणार आपण व्हेअरकॅर द्यायचा का टेक्स्ट द्यायचा. टेक्स्ट का बरं देतो आपण सर तुमचा आवाज नाही. कधी सांगायचा तुम्ही लेक्चर झाल्यावर. माईक चालू करून बोलत चला रे. आवाज नसेल तर सांगत चला. एखाद्या वेळेस देण्यात नाही राहत. ठीक आहे. काय नाही आपण आतापर्यंत की एक फॉर्म घेतलाय सिंपल सी आणि क्युरी राईट करतो. ठीक आहे. मग आपण काय केलं एक टेक्स्ट टाईप दिला. व्हेअरकॅर का देतो आपण की व्हेअरकॅर काय देतो की व्हेअरकॅर मध्ये लिमिटेड आपण काय करू शकतो टेक्स्ट स्टोअर करू शकतो. म्हणजे याने काय होतं की ऑथर म्हणजे किती स्टोअर 101 कॅरेक्टर आले तर स्टोअर होणार का डेटाबेसला नाही. एरर भेटन आपल्याला लिमिटेशनचा. ठीक आहे. मग जी आपण क्युरी क्रिएट केली त्याला आपण रन करू. कुठे रन करणार काय झालं ठीक आहे. बुक ऑथर झालं का बुक इमेज घेतला. इमेज याला मी कॉपी केलं आणि आता आपण एक क्युरी काय करणार रन करणार. कुठे रन करणार आपण ही क्युरी वर्क बेंच मध्ये. वर्क बेंच ओपन करू आपण. वर्क बेंच मध्ये एक कनेक्शन डेटाबेस पहिला आपण यूज करू आणि जे काय आपण क्युरी बनवली डेटाबेस यूज झाला आणि आपल्याला एक ग्रीन टिक भेटली. म्हणजे आपलं काय झालंय जो काय टेबल होता तो काय झालाय सक्सेसफुली क्रिएट झालाय. मग डेटाबेस मध्ये आपला डेटा क्रिएट झालाय आणि आपल्याला फक्त काय करायचं आता जो काय डेटा आहे तो MySQL स्टोअर करायची. मग MySQL स्टोअर करण्यासाठी आपण काय राईट करणार एक व्हेरिएबल घेतो कोणता डी आणि जे काय रिक्वेस्ट डॉट बॉडी आहे ते काय आपण डी व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. मग रिक्वेस्ट डॉट बॉडी राईट केलं. ठीक आहे. त्यानंतर आपण एक इन्सर्टची क्युरी राईट करतो. व्हेअर सांगा बरं मला इन्सर्टची क्युरी व्हेअर SQL इक्वल टू टिल्ट इन्सर्ट इनटू टेबल नेम. टेबल नेम काय आपलं की बुक आहे आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये कॉलम राहतात. मग पहिलं कॉलम कोणतं आहे आपलं बुक. हे तर पहिल्या राऊंड ब्रॅकेट मध्ये आपण काय करतो जी डेटाबेस मध्ये कॉलम आहे ते कॉलम नेम देतो बरोबर ना. मग तेच आपण राईट करणार. मग पहिलं काय बुक टायटल त्यानंतर बुक ऑथर आणि त्यानंतर काय आपलं बुक इमेज आणि एक व्हॅल्यू कीवर्ड देतो आपण बरोबर. व्हॅल्यू कीवर्ड व्हॅल्यूज त्यानंतर राऊंड ब्रॅकेट मध्ये आपण काय करतो जे आपल्याला डेटा भेटलाय कशात भेटलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये तो डेटा आपण काय करतो यामध्ये पास करून देतो. मग कशात देतो $d डॉट काय करणार d डॉट बुक टायटल नेक्स्ट मध्ये d डॉट बुक ऑथर आणि लास्ट मध्ये d डॉट फाईल नेम. d डॉट नाही का डेटाबेसला आपण काय करतो जी फाईल नेम पास करतो फक्त आपण बरोबर. इमेज स्टोअर नाही करत. काय करतो आपण डेटाबेसला फाईल नेम फक्त स्टोअर करतो. मग आपण इथं काय करणार पास फाईल नेम पास करणार. डी डॉट नाही करणार फक्त काय करणार फाईल नेम. मग आपली क्युरी क्रिएट झाल्यानंतर आपण क्युरीला रन करणार. मग क्युरीला रन करण्यासाठी आपण काय करतो की अवेटचा यूज करतो बरोबर. मग मी एक डेटा व्हेरिएबल घेतला आणि त्यामध्ये अवेट राईट केला आणि जी काय क्युरी होती ती SQL ला पास केली. ठीक आहे. मग अवेट यूज केलं मला काय यूज करणे की असिंक यूज करणे. असिंक राईट केलं मी
ठीक आहे. मग डेटा आपला काय होईल इथे इन्सर्ट होईल किंवा आपल्याला एरर भेटेल. मग चेक करणार त्यासाठी आपण काय केलंय की जो डेटा व्हेरिएबल मध्ये एरर येईल तर एरर प्रिंट होईल आणि डेटा आला तर डेटा प्रिंट होईल. ठीक आहे. डेटा आलाय, डेटा मध्ये काय आलाय इन्सर्ट आयडी आलाय, म्हणजे आपला जो काही डेटा होता तो सक्सेसफुली इन्सर्ट झालाय. मग मला इन्सर्ट झाल्यानंतर काय करायचे की ती स्लॅशला गेला पाहिजे, म्हणजे की जे 2 बटनचं आपण पेज बनवलं होतं हे होम पेजला गेलं पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करणार रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट कुठे करणार की स्लॅशला कर, कारण स्लॅशला आपण होम जीएस काय केली लोड केली. चेक करू होतंय का कन्फर्मली. ओके झालंय. ऍड बुकचं झालंय. मग आपल्याला काय करायची की बुक शो करायची. बुक आपण एक URL बनवणार. कोणती URL बनवणार ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट मध्ये स्लॅश बुक लिस्ट, त्यामध्ये एक फंक्शन राईट करणार. फंक्शन मध्ये एक राहील रिक्वेस्ट, दुसरं काय राहील रिस्पॉन्स, आणि जो काही रिस्पॉन्स भेटेल तो आपण सेंड करणार. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचे की जो मायस्क्यूएल मध्ये डेटा स्टोअर झालाय कोणता की बुक नेम, बुक ऑथर आणि बुक इमेज, ते आपल्याला घेऊन यायचंय. मग घेऊन येण्यासाठी आपण काय करतो एक क्युरी राईट. मग क्युरी कशात राईट करणार की छोटीशी क्युरी, बरोबर ना. छोटीशी क्युरी म्हणून मी काय करतो डायरेक्ट वेटला डायरेक्ट क्युरीच राईट करतो मी EXE मध्ये टिल्ट. मग क्युरी काय राहील सिलेक्ट स्टार फ्रॉम काय राहील आपली क्युरी सिलेक्ट स्टार फ्रॉम बुक निसतं बुक घेतलं. ठीक आहे. क्युरी राईट झाली. मग असिंग घेतलं म्हणजे आपल्याला काय राईट करणं आहे असिंग राईट. अवेट घेतलं म्हणजे काय आपल्याला राईट करणं आहे असिंग राईट करणे. झालंय. क्युरी रन झाली किंवा क्युरी आपण रन पण केली. मग क्युरी मध्ये आपल्याला डेटा येईल किंवा एरर येईल, तो आपण फक्त सेंड केलाय. चेक करू आपल्याला काय भेटतंय, एक एरर भेटतोय का डेटा भेटतोय. ठीक आहे. आपल्याला एरर नाही भेटला, डेटा भेटला. किती डेटा भेटले आपल्याला 2 डेटा भेटला. मग हा जो काही डेटा आहे तो आपल्याला काय करायचा की फॉरवर्ड करायचे, कारण कशासाठी की आपल्याला तो डेटा एका टेबल मध्ये शो करायचा आहे. बरोबर. मग फॉरवर्ड करण्यासाठी आपण काय करतो आपण एक ओबीजे घेतो, आणि ओबीजे मध्ये जो काही डेटा आलाय मी लिस्ट व्हेरिएबल दिला आणि जो लिस्ट व्हेरिएबल आहे त्याला डेटा पास करून दिला. मग मला जेव्हा मी डेटा फॉरवर्ड करायचा असेल मी काय फॉरवर्ड करीन ओबीजे फॉरवर्ड करीन. ठीक आहे. मग रिस्पॉन्ड डॉट रेंडर, जेव्हा बी डेटा आपल्याला फॉरवर्ड करायचा तेव्हा आपण काय यूज करतो रेंडरची रेंडर. मग रेंडर मध्ये सांगतो की कोणत्या पेजला आपल्याला डेटा फॉरवर्ड करायचा आहे. मग मी इथे बुक अंडरस्कोर लिस्ट डॉट EGS आणि कोमा देऊन जो काय ओबीजे मध्ये डेटा आहे तो डेटा पास करून टाकला. ठीक आहे. मग आपण पहिली EGS फाईल बनवून घेऊ. EGS फाईल आपली कुठे राहील की व्ह्यूज फोल्डर मध्ये EGS फाईल बनवली आणि एक टेबल घेतला. टेबलला काय दिले एक बॉर्डर देतो मी बॉर्डर 1 आणि त्यामध्ये एक विड्थ थोडीशी विड्थ 100% दिली मी, आणि त्यामध्ये एक टीआर घेतला. पहिला टी हेड घेतला. टी हेड मध्ये पहिलं सिरियल नंबर राहील, सिरियल नंबर. सेकंड काय राहील टायटल राहील. त्यानंतर ऑथर आणि त्यानंतर इमेज घेतली. इमेज नंतर एक ऍक्शन राहील. ठीक आहे. मग जो काय आपण डेटा पाठवलाय कोणत्या व्हेरिएबलने डेटा पाठवलाय आपण लिस्ट व्हेरिएबलने पाठवलाय. मग आपण जे डेटा पाठवलाय कोणत्या व्हेरिएबलने ऍक्सेस करणार आपण डेटा की लिस्ट व्हेरिएबलने. मग EGS चा सिंटॅक्स घेतला मी आणि एक मॅप फंक्शन राईट करतो फक्त लिस्ट डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट मध्ये एक फंक्शन. मग फंक्शनला पहिली काय राहते व्हॅल्यू राहते आणि दुसरी काय राहते इंडेक्स नंबर. ठीक आहे. मग जो काही EGS चा सिंटॅक्स होता तो आपण क्लोज करू. आणि जो काय मॅपलूप होता मॅपलूप मध्ये एक TR घेतला, TR मध्ये TD घेतला. पहिलं काय प्रिंट करणार आपण सिरियल नंबर साठी I+1 घेतलं. त्यानंतर काय व्हॅल डॉट की बुक नेम आहे, बुक नेम भी प्रिंट घेऊ. टायटल आहे का ठीक आहे. ऑथर
आणि वरती टायटल आहे, नेम नाही टायटल आहे. हे नेम आपण कुठले देतो की जे डेटाबेस मध्ये स्टोअर आहेत तेच आपण काय करतो नेम देतो. टायटल ठीक आहे. प्रिंट झालंय का आपण चेक करू एकदा कन्फर्मली. ठीक आहे झालंय. इमेज आपण प्रिंट करू एकदा. इमेज घेतली मी आणि इमेज प्रिंट करतो. ठीक आहे. इमेजचा पाथ पण प्रिंट झालाय. ओके ना. मग इमेज आपल्याला प्रिंट करण्यासाठी काय करणार आपण एक इमेज टॅग यूज करणार, IMG टॅग यूज करणार. काय मी एक IMG टॅग घेतला आणि IMG टॅगला जी काही इमेज आहे ते काय केले मी आणि SRC मध्ये पहिला काय केलं स्लॅश दिला. चेक करू इमेज शो होती का आपल्याला. ठीक आहे. इमेज शो होती. इमेजला थोडी आपण स्टाईल देऊ वगैरे, हाईट वगैरे देऊ. हाईट दिली मी 200 पिक्सल आणि थोडीशी विड्थ पण देतो 200 पिक्सल. ठीक आहे. इमेज शो होती. ठीक आहे ना. इतर पॉईंट क्लिअर आहे सर्वांचा. मग आपण काय करतो नेक्स्ट स्टेप मध्ये की जे काही इमेज आहे इमेजला आपण अपडेट करतो किंवा डिलीट करतो. ठीक आहे. डिलीटचं नाही घेतलं तरी चालेल ना, मी तुम्ही करता ना. ठीक आहे. मी डायरेक्ट अपडेटचं घेतो. मग अपडेट घेण्यासाठी मी एक TD घेतला आणि TD मध्ये एक अँकर टॅग दिला. अँकर टॅगला काय सांगितलं मी स्लॅश एडिट, त्यामध्ये अपडेट राईट केलं. ऍक्शन मध्ये अरे कुठे आलं. ठीक आहे. TR आतमध्ये टाकू आपण. ठीक आहे. ते राईट. ओके. आलंय अपडेटचं. मग मी अपडेटवर क्लिक केलं काय होतंय कुठे जाते एडिट URL ला जाते. मग एडिट URL आपण बनवून घेऊ. कुठे बनवणार इंडेक्स फाईलला बनवणार. मग ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये स्लॅश एडिट आणि फंक्शन राईट करणार. फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट, दुसरं काय राहील रिस्पॉन्स, आणि जो काही रिस्पॉन्स भेटतो तो आपण सेंड करू. ठीक आहे. मग आपल्याला करायचे काय. ठीक आहे. आपला एरर नाही आला म्हणजे काय झालं आपली URL क्रिएट झाली. मग आपल्याला डेटा अपडेट करण्यासाठी काय करायचं की एक ID पास करायचा. ID कसा पास करतो आपण की पॅरामीटर थ्रू. कोणत्या मेथडने पाठवतो आपण ID पॅरामीटरने पाठवतोच ना, का विसरला सगळे. मग एक ID पास करून देऊ आपण. मग आपण इकडनं ID पास केला टेबल मधून. मग इंडेक्स फाईल मध्ये आपण ID कॅच कसा करतो /:ID देतो आणि जो काय ID भेटतो तो आपण काय करतो एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. मग ID व्हेरिएबल घेतला. ID कशात आलाय रिक्वेस्ट डॉट पॅरम्स डॉट ID मध्ये आला आणि सेंड करू आपण. ID चेक करणार की ID भेटतोय का कन्फर्म. याला मी रिफ्रेश केला. ठीक आहे. बॅक जाऊ एकदा, याला रिफ्रेश आणि अपडेट वर जाऊ. ठीक आहे. ID भेटला एक. दुसऱ्या डेटावर गेलो मी, 2 ID भेटलाय. ठीक आहे. म्हणजे आपल्याला ID भेटतोय. मग जो आपल्याला ID भेटतोय तो ID वरून आपल्याला काय करायचंय की डेटाबेस मधून तो त्या ID चा डेटा काय करायचा घेऊन यायचंय. मग डेटा घेऊन येण्यासाठी आपण काय करणार क्युरी राईट करणार. मी क्युरी छोटी त्यासाठी मी डायरेक्ट अवेट मध्ये राईट करतो. मग डेटा व्हेरिएबल घेतला, अवेट घेतलं आणि एक EXE ला काय सांगतो की सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम कोणता आहे आपला बुक, आणि कोणता डेटा आणायचा. मग कंडिशन आली का आपण वेअर राईट करणार. वेअर ID इक्वल टू जो आपल्याला ID भेटलाय तो ID आपण डॉलर मध्ये पास करून देऊ. झाली आपली क्युरी रन पण झाली. ठीक आहे. मग अवेट यूज केलं आपल्याला, असिंक यूज कर नाही. असिंक पण राईट केलं आपण. मग जो काय आपल्याला डेटा व्हेरिएबल मध्ये भेटेल, एक तर एरर भेटणार, दुसरं काय भेटणार डेटा. चेक करू आपल्याला काय भेटतंय. आपल्याला डेटा भेटतोय. ठीक आहे ना. डेटा मध्ये काय भेटलं एक ID भेटलाय, दुसरं टायटल, तिसरं इमेज आणि ऑथर भेटलाय. मग जो काय हा डेटा आहे, डेटा आपल्याला काय करायचा एका फॉर्म मध्ये शो करायचा आहे. ठीक आहे. मग फॉर्म मध्ये शो करण्यासाठी आपल्याला काय लागेल की हा जो काय डेटा आहे तो डेटा एका पेजला फॉरवर्ड करायला लागेल. म्हणजे सपोज कसं आहे की आता हा फॉर्म आहे, आपल्याला फॉर्म मध्ये काय पाहिजे की अपडेट करायला गेलो की ऑलरेडी फॉर्म मध्ये फिलअप डेटा पाहिजे.
मग त्यासाठी आपण काय करणार, एक नवीन फॉर्म बनवणार. ठीक आहे, नवीन फॉर्म बनवून घेऊ आपण. व्ह्यू मध्ये गेलो, व्ह्यू मध्ये एक मी पेज बनवतो की edit.egs आणि ते h1 मध्ये राईट करतो, अपडेट बुक म्हणून. ठीक आहे, फाईल बनवली एक. मग जो काय आपल्याला डेटा आहे कोणता, की आपल्याला हा एक डेटा भेटलाय, की जो आपल्याला हा एक डेटा भेटलाय, तो डेटा आपल्याला काय करायचा आहे, एडिट पेजला पाठवायचा आहे. मग डेटा पाठवण्यासाठी आपण काय करणार, एक ओबीजे बनवणार. ओबीजे बनवला इक्वल टू, आणि त्याला एक नाव देणार. नाव काय देऊ आपण, इन्फो म्हणून देऊ. ठीक आहे, आणि जो काय डेटा आहे तो डेटा पास करून देऊ. मग आपल्याला डेटा काय करायचा आहे, पाठवायचा आहे. डेटा पाठवायचा असले आपण काय यूज करणार, सेंड नाही करणार ना, की रेंडर करणार. रिस्पॉन्स डॉट आणि रेंडर. आणि रेंडर कुठे करायचं आहे आपल्याला, edit.egs ला करायचं. कोमा दिला आणि ओबीजे मध्ये पास केलं. ठीक आहे, याला आपण रिफ्रेश केलं, अपडेट बुक येत आहे. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं की त्या अपडेट बुकच्या पेजला काय करायचं, सगळा जो फॉर्म मध्ये डेटा शो करायचा आहे. मग डेटा शो करण्यासाठी आपण एक फॉर्म घेतला, फॉर्मला ऍक्शन दिली मी, अपडेट मेथड घेतली मी, पोस्ट मेथड घेतो, आणि आपल्या फॉर्म मध्ये एक इमेज आहे. इमेज साठी मी काय करतो, एनसी टाईप घेतलं. एनसी टाईप मध्ये मल्टीपार्ट ऑफ फॉर्म, मल्टीपार्ट स्लॅश फॉर्म डेटा घेतला. ठीक आहे, मग पहिली फील्ड आपली कोणती, एंटर न्यू काय टायटल येईल. ठीक आहे ना, मग त्यासाठी एक इनपुट घेतला. इनपुटला टाईप दिला टेक्स्ट, आणि त्याला एक आपण नेम घेऊ. नेम सेमच देणार आपण, बुक टायटल म्हणून. ठीक आहे, आपल्याला आयडीची गरज नाही, आयडी मी थोडासा रिमूव्ह करतो, आणि 2 BR राईट केले. ओके, आता हे काय होईल, टायटल झालं. नेक्स्ट कोणती फील्ड, ऑथर. ऑथर आहे. ठीक आहे, त्याला नेम पण आपण देऊ ऑथर म्हणून. नेम का बरं देतो आपण, की जो फ्रंट एंड वरून डेटा मागे नेण्याचं काम काय करतो, नेम करतो. ठीक आहे, ऑथर घेतलं. तिसरं काय, इमेज आहे. ठीक आहे, इमेजचा पार्ट आपण 2 मिनिटं साईडला ठेवू. फॉर्म आपला शो होतोय का चेक करू एकदा. झाले, मग आपल्याला जे ऑथर आणि ते काय टायटल आहे ते ऑलरेडी आपल्याला फिलअप पाहिजे. फिलअप पाहिजे म्हणजे आपण कशात राईट करतो, व्हॅल्यू मध्ये. व्हॅल्यू मध्ये राईट करू. ठीक आहे, व्हॅल्यू वर्ड घेतला, आणि त्यामध्ये इमेज टायटल किती इंडेक्स नंबरला आलाय, कोणत्या व्हेरिएबल, इन्फो व्हेरिएबल मध्ये पाठवलाय. इंडेक्स नंबर किती त्याचा, 0. चेक करायचे डेटा होतोय का एकदा शो. ठीक आहे, टायटल शो होतोय, ऑथरला पण आपण शो करून घेऊ. व्हॅल्यू घेतला, हाच कॉपी केला मी, सिंपली इथं पेस्ट करून टाकतो. फक्त याचं लास्ट नेम चेंज करतो, ऑथर. ठीक आहे, ऑथर पण झाला शो. ओके ना, आपल्याला सर्व डेटा प्रिंट करायचा आहे. मग आता एक इमेज, जी काही ओल्ड इमेज होती ती जुनी इमेज पण शो करायची. मग जुनी इमेज शो करण्यासाठी मी IMG टॅग घेतला, आणि IMG टॅग मध्ये जी इमेजचा पाथ होता तो इमेजचा पाथ मी प्रिंट केला, आणि पुढे काय दिलं, स्लॅश दिलं. चेक करू आपली इमेज शो होती का, काय व्हॅल्यू इज नॉट डिफाईन्ड. ओके, इथे काही इन्फो व्हेरिएबल आहे, इन्फो आणि 0 इंडेक्स नंबर. झाली इमेज शो आपली. इमेजची साईज थोडी जास्त झाली, त्याला आपण स्टाईलने ऍडजस्ट करू. स्टाईल हाईट दिली मी 100 पिक्सल, विड्थ देतो 100 पिक्सल. हे काय झाले की जुनी इमेज आपल्याला शो झाली, बरोबर. मग आता हे काय की अपडेट करताना आता नवीन इमेज द्यायची म्हणजे नवीन इमेजला एक इनपुट घ्यायला लागेल. पण नवीन इमेज साठी एक आपण इनपुट घेऊ. इनपुट घेतला, त्याला टाईप दिला फाईल, आणि त्याला एक नेम देणार. नेम काय देणार आपण, बुक अंडरस्कोर इमेज. ठीक आहे, आणि त्यानंतर एक BR घेऊ, एक बटन. बटनला सांगणार आपण अपडेट सांगू, अपडेट बुक. आपण रिफ्रेश करू, झालाय फॉर्म. ठीक आहे ना, काय काय आपण प्रिंट केलंय, टायटल केलंय, ऑथर केलंय, जुनी इमेज पण शो केली, बरोबर. आणि नवीन घेण्यासाठी एक इनपुट घेतलाय. पण आपल्याला ह्यात आपण आयडी पण नाही शो केली, आपण आयडी पण शो करतो ना.
नाही, थांब 2 मिनिटं थांबतो तुला. आता इनपुटला टाईप देऊ आपण, नंबर देऊ, त्याला आयडी देऊ, आणि जो काय आपल्याला भेटला त्या व्हॅल्यू पण प्रिंट करायला लागेल. आता इथे एक इश्यू होऊ शकतो ना. आता आयडी शो झाली, ठीक आहे, एकदा PR देतो. ठीक आहे, आता इथे मी काय केले, जो काय सर्व डेटा होता तो डेटा काय केला, शो केला. पण सपोज युजर आला तर एक नंबरचा युजर आला, त्याची आयडी किती 1 आहे, पण मी ही आयडी 2 केली, तर डेटा अपडेट होताना कोणता अपडेट होईल, डेटा सेकंडचा अपडेट होईल ना. मग हे काय झाले पाहिजे, पण आयडी पाहिजे पण दिसली नाही पाहिजे, युजरला चेंज करता नाही आली पाहिजे. मग त्यासाठी काय आहे की एक टाईप आहे कोणता, की जो आपण इनपुट मध्ये टाईप दिलाय, कोणता नंबर टाईप दिलाय, तिथे फक्त काय करायचं, हिडन टाईप द्यायचं. हिडननी काय होणार की जो तो बॉक्स एक्झिस्ट आहे, फक्त काय होतो, शो होत नाही आपल्याला. तुम्हाला तो बॉक्स बघायचा असेल तर इन्सर्ट करून बघू शकतात. अल्टर शिफ्ट दाबलं आणि आय दाबलं तर तुम्हाला एक बॉडीमध्ये काय फॉर्म आहे, आणि फॉर्म मध्ये काय पहिले इनपुट दिसतं, इनपुट टाईप हिडन नेम आयडी आणि व्हॅल्यू किती 1 आहे. म्हणजे एक्झिस्ट आहे, फक्त आपल्याला काय होतोय, शो होत नाहीये फ्रंट एंडला. ठीक आहे, इथं समजलंय, ओके नाही तर. मग जो काय डेटा आहे तो डेटा आपण काय करतो, मी सपोज चेंज केले, इथं मी दिलं ABC आणि अपडेट बुक केलं. मग डेटा कुठे गेला, स्लॅश अपडेटची URL ला गेला. मग स्लॅश अपडेटची URL बनवून घेऊ आपण, कुठे बनवणार, इंडेक्स फाईल मध्ये. मग ॲप डॉट पोस्ट, त्यामध्ये अपडेट URL टाकली आणि फंक्शन राईट केलं. फंक्शन मध्ये काय राहणार, पहिले रिक्वेस्ट आणि दुसरं काय राहणार, रिस्पॉन्स. जो काही रिस्पॉन्स भेटतो तो आपण सेंड करू. ठीक आहे, पहिलं चेक करू टेक्स्ट डेटा येतोय का, रिक्वेस्ट डॉट बॉडी येईल, आलाय मला टेक्स्ट डेटा आलाय. टेक्स्ट डेटा मध्ये काय भेटलंय, आयडी, टायटल आणि ऑथर भेटले. इमेज कुठे गेली, इमेज कशात येते, फाईल्स मध्ये येते. आता इथे थोडंसं लक्ष द्या, ठीक आहे, थोडा पॉइंट वेगळा आहे. ठीक आहे, आपण फाईल अपलोड नाही केली, फाईल भेटली नाही, म्हणजे इमेज भेटली नाही, बरोबर. मग आपल्याला काय करायचं की तुम्ही आतापर्यंत पाहिला ऑनलाईन मेंबर्स इतर पॉइंट क्लिअर आहे का सर्वांचा, पॉइंट क्लिअर इथं समजेल ना, इथं तुम्ही इथं समजलं असेल ना. ऑफलाईन मध्ये कोणाला अडचण काय, माग ऑनलाईन मेंबर्स इतर पॉइंट क्लिअर आहे का, तरच पुढे जायला आपल्याला. ठीक आहे, तर आपण काय करणार की जो काय हा डेटा आहे कोणता, तुम्ही आता एक एरर पाहिला असेल काय, तुम्ही जेव्हा अपडेट करायला जाता इमेज घेतली तर इमेज अपडेट होती, बरोबर. ठीक आहे, आपल्याला इमेज अपडेट करायची. ठीक आहे, अपडेट करायची डायरेक्ट. सपोज समजा युजरनी इमेज एक सिलेक्ट केली अपडेटची, सपोज मी ही इमेज घेतली आणि काय केलं, अपडेट केलं. ठीक आहे, इमेज भेटली. मग इमेज भेटली, अपडेट करताना आपण काय करणार की इमेज एक कंडिशन टाकणार. मग आपण कोणत्या URL ला गेलो की अपडेट URL ला आलो, आणि अपडेट URL मध्ये इफ कंडिशन टाकणार. इफ मध्ये काय करणार, रिक्वेस्ट डॉट फाईल्स, ठीक आहे, आणि डॉट, ठीक आहे, डॉट नाही टाकत, एक कंडिशन टाकली. कंडिशन काय होणार, इथे रील्स राईट करतो. ठीक आहे, मग ही कंडिशनने काय होणार की रिक्वेस्ट डॉट फाईल, म्हणजे ह्या URL मध्ये एक आपल्याला इमेज आली तर काय होणार, हा पार्ट एक्झिक्यूट होणार. कोणता, ए पार्ट, त्याला आपण ए नाव देऊ. आणि हा बी पार्ट. मग ही कंडिशनने काय होणार की जो रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये आपल्याला काय भेटते, इमेज भेटते, बरोबर. बरोबर ना, इमेज भेटते ना आपल्याला. मग हे काय होणार की इमेज भेटली तर काय कोणती कंडिशन वर्क होणार, ए वाली, आणि नाही भेटली तर बी होणार, बरोबर. हे तर पॉइंट क्लिअर तुमचा की रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये आपल्याला म्हणजे जी काय आपण इमेज पाठवतो, फॉर्म मधून इमेज आली तर ए पार्ट एक्झिक्यूट होणार, आणि नाही आली तर बी पार्ट एक्झिक्यूट होणार, बरोबर. मग मी असं राईट करू शकतो का डायरेक्टली, इफ एक कंडिशन आहे म्हणून, माझी एकच कंडिशन आहे ना, मला एकच कंडिशन टाकायची, तुम्ही हे राईट करू शकतो ना.
इफ एक कंडिशन साठी, म्हणजे रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये इमेज आली तर ही एक्झिक्यूट होणार, नाही आली तर ही लूपच कंडिशन ही एक्झिक्यूट होणार नाही. बरोबर. मग आपल्याला इमेज भेटली तर काय करणार की इमेज मला भेटली तर इमेजला एक नाव देणार फक्त. ठीक आहे, त्यासाठी मी फाईल नेम घेऊ आपण आणि फाईलला नाव देणार आहे डेट डॉट नाव राऊंड ब्रॅकेट मध्ये प्लस. मग फाईलचं नाव काय ना रिक्वेस्ट डॉट फाईल्स, त्यामधले काय घेणार आपण जे काही इमेजला आपण नाव दिले, कुठे दिले आपण एडिट मध्ये गेलो आणि बुक इमेज नाव दिले आपण कुठेही ते. ठीक आहे, ते नाव आपण पेस्ट केलं आणि त्यातलं काय नेम, हे आपण कशासाठी राईट करतो युनिक नेम देण्यासाठी. म्हणजे काय की आपल्याला रिक्वेस्ट डॉट मध्ये म्हणजे हा URL आपल्याला फॉर्म मधून इमेज आली तर त्याला नाव भेटेल, नाही आलं तर नाव भेटणारच नाही. ठीक आहे, मग आली नाव भेटेल, नाव भेटल्यानंतर आपण काय करतो की पब्लिक फोल्डरला अपलोड करतो. मग रिक्वेस्ट डॉट फाईल्स डॉट जे काही इमेजचं नाव आहे ती आणि मूव्ह करणार आपण, मूव्ह कुठे करणार पब्लिक फोल्डरला, पब्लिक फोल्डर ब्लॅक स्लॅश आणि काय अपलोड करायची की फाईल नेम अपलोड कर. समजलंय का हे काय होणार आहे ते की जेव्हा फॉर्म मधून आपण इमेज सिलेक्ट करतो कोणत्या अपडेटचा फॉर्म, जो अपडेटचा फॉर्म आहे त्यामध्ये आपण इमेज सिलेक्ट केली तरच काय होणार की हा पार्ट एक्झिक्यूट होणार, कोणता हा पार्ट एक्झिक्यूट होणार. ठीक आहे, इमेज आली तरच, नाही आली तर नाही होणार. ठीक आहे, मग जो काय बाकीचा डेटा अपडेट तो आपण अपडेट करून घेऊ. म्हणजे इमेज आली तर इमेजचं नाव भेटन आणि ते अपलोड होईल, नाही आली तर म्हणजे हा पार्ट एक्झिक्यूट होणार खालचा आपण जे राईट करणार. त्यासाठी ठीक आहे व्हेरिएबल घेऊ आपण, व्हेरिएबल मी इधर वरच राईट करतो कोणता डी, त्यामध्ये काय रिक्वेस्ट डॉट बॉडी राईट केलं. मग जी काय आपली अपडेटची क्वेरी होती ती अपडेटची क्वेरी राईट करणार where SQL इक्वल टू टिल, काय अपडेटची क्वेरी अपडेट टेबल नेम काय बुक आणि त्यानंतर कोणता कीवर्ड सेट कीवर्ड, सेट कीवर्ड घेतला आणि जे काही व्हॅल्यू ते कॉलम नेम आहे, कॉलम नेमच्या पुढे आपण व्हॅल्यू देतो. मग पहिला कॉलम नेम कोणता आहे बुक अंडरस्कोर टायटल इक्वल टू जो काय आपला नवीन डेटा आहे तो नवीन डेटा पास करून देतो. नवीन डेटा कशात आलाय डी डॉट बुक टायटल आणि कोमा घेतला. नेक्स्ट कोणती फील्ड आहे बुक ऑथर. ठीक आहे, ऑथरला पण आपण राईट करू ऑथर डी डॉट बुक ऑथर. आणि आपल्याला इमेज कडून इमेज नाही अपडेट करायची, ते फक्त दोन बुक आणि ऑथरच अपडेट करायचे फक्त. मग कंडिशन देणार कोणती कंडिशन वेअर जी काय आयडी इक्वल टू जो आपल्याला आयडी कशात भेटलाय डी डॉट आयडी मध्ये. याने काय होणार फक्त आपण क्युरी राईट केली बरोबर. ठीक आहे ना, मग क्युरीला आपण रन करून घेऊ वेअर डेटा अवेट EXE ला आपण SQL क्युरी पास केली. मग अवेट यूज केले आपल्याला काय यूज करणं नाही असिंग. ठीक आहे, असिंग राईट करू आणि जो काय डेटा भेटेल तो आपण डेटा सेंड करू किंवा डेटा अपडेट झाला की आपल्याला काय भेटेल डेटा भेटेल, नाही अपडेट झाला तर आपल्याला एरर भेटेल. चेक करायचं आहे, मी टायटल अपडेट करतो, टायटल देतो मी सपोज 3 वेळेस हे दिलं आणि काय केलं अपडेट केले. ठीक आहे, ॲज अ लाईन 1 बुक टायटल ऑथर वेअर आयडी. ठीक आहे, आपण क्युरी एकदा काय करू प्रिंट करून पाहू. क्युरी आपली चुकती वाटते शक्यतो आय थिंक. ठीक आहे, काल अपडेटची स्पेलिंग चुकली. काय झालं इथे काय राहिलं अपडेट फॉर्म असतं अरे डी झालता, डी एक्स्ट्रा झालता. ठीक आहे, तुम्ही इथे क्युरी बघू शकतात, मी क्युरी प्रिंट करून पाहिली ना त्यासाठी काय अपडेट डी झालतं इथं, एक्स्ट्रा डी आलतं ना त्यासाठी आपल्याला एरर आलता. ठीक आहे, एकदा बॅक जाऊ आपण आणि मला काय करायची टायटल. ठीक आहे, आपण रन नाही केले याला
वेटला कमेंट केलं तर ना डेटा. ठीक आहे, मला टायटल काय करायचे अपडेट करायचे. मग मी टायटलला काय करतो, थोडंसं चेंज करतो. त्याला मी 3 वेळेस ए टाकला आणि काय केलं, अपडेट केलं. ठीक आहे, मला काहीतरी भेटलाय, सर्व्हर आयडी भेटलाय, इन्सर्ट आयडी भेटलाय, म्हणजे आपला डेटा काय झालाय, अपडेट झालाय. ठीक आहे, चेक करायचं आहे. आपण लिस्टच्या पेजला जाऊ आणि ह्याला मी रिफ्रेश करतो. सिम्पली रिफ्रेश केलं, नाव अपडेट होतंय. ठीक आहे, मग मी इमेज अपडेट करतो. इमेजला गेलो, इमेज कुठे इमेज. ठीक आहे, इमेज सिलेक्ट केली आणि अपडेट केली. काय झाली, इन्सर्ट आयडी भेटलाय. ठीक आहे, आपण चेक करू की इमेज अपडेट झाली का. का बरं इमेज नाही अपडेट झाली, नाही झाली इमेज अपडेट, का बरं. की का नाही झाली, की तुम्ही आपण बघू शकतो काय काय केले आपण. तुम्हाला सांगितलंय की रिक्वेस्ट डॉट आपण फाईल भेटली तर कोणता पार्ट एक्झिक्यूट होईल, हा पार्ट एक्झिक्यूट, बरोबर. मग त्याला इमेजेस भेटले नाही. मग आपण काय केलंय की, आणि इथं आपण काय केलंय, फक्त अपडेट काय केलंय, बुक टायटल आणि ऑथर केले, इमेज नाही ना अपडेट केली. मग आपण इमेज कुठे अपडेट करणार, की इमेज इथेच करणार, की इमेज भेटली तर अपडेट कर, नाही भेटली तर नको अपडेट करू. ठीक आहे ना. नाहीतर आपण अपडेट करायला गेलो की जुनी इमेज जायची, नवीन इमेज नसायची, डमी व्हायची. मग इमेज आली तरच अपडेट कर, नाही आली तर नको करू, हे सांगितलंय फक्त आपण. मग इमेज अपडेट करण्यासाठी आपण अपडेटची क्युरी इथेच राईट करणार, SQL इक्वल टू टिल्ड. सांगा बरं अपडेटची क्युरी, अपडेट टेबल नेम बुक आणि सेट कीवर्ड. सेटला काय सांगणार आपल्याला, काय अपडेट करायची, फक्त बुक इमेज अपडेट करायची, बाकी नको करू. आणि जी काही इमेज भेटली आपल्याला ती इमेज आपण पास करून, जी इमेज कशात आहे आपली, ती फाईल नेम आहे, आपण फाईल नेम देतो. आणि वेअर कोणाची अपडेट करायची, वेअर आयडी इक्वल टू, आयडी कशात आलाय, बॉडी मध्ये आलाय. डॉलर घेतला, जो काय आपल्याला आयडी भेटलाय, डी डॉट आयडी केलं मी, सिंपल सी. चेक करू, रिफ्रेश केलं, अपडेटला गेलो मी फक्त इमेज अपडेट करतो. इमेज अपडेट केली, ओपन केली, अपडेट केली. ठीक आहे, अपडेट झाली. ठीक आहे, आपल्या फॉर्मच्या लिस्टवर जाऊ. ठीक आहे, इमेज नाही अपडेट झाली, का नाही झाली, की आपण ही क्युरी राईट केली, फक्त क्युरी रन नाही केली. आपण रन करण्यासाठी काय यूज करणार, आपण where डेटा अवेट exe आणि SQL पास करून दे. बाकी ह्याला रिस्पॉन्स द्यायची गरज नाही. एकदा रिस्पॉन्स दिला फंक्शन मध्ये, आपण एकदाच रिस्पॉन्स देतो. इमेज सिलेक्ट केली, कोणती इमेज, ठीक आहे, अपलोडची घेतो. इमेज घेतली मी आणि ह्याला काय केलं, सपोज अपडेट केलं, अपडेट झाली कन्फर्म. ह्याला मी रिफ्रेश केलं, झाली अपडेट. ओके ना. ह्याला आपण एकदा रिडायरेक्ट करू, म्हणजे कसं की जो आपण डेटा सेंड केला त्याला आपण रिडायरेक्ट करू डायरेक्टली. रिडायरेक्ट कुठे करणार आपण, बुक. थोडं कॉम्प्लिकेट वाटलं असं नाही सगळ्यांना, का जास्तच वाटलं, कन्फ्युज व्हायसारखं आहे थोडंसं हा पार्ट थोडासा. आता मी इमेज चेंज करायला, कोणती इमेज, मी यातला काय करतो, टेक्स्ट अपडेट करतो. यातलं बी घेतलं मी, अपडेट केलं, झाली अपडेट. सपोज मी इमेज नाही घेतली तरी अपडेट झालं, बरोबर ना. मग इमेज सिलेक्ट करतो, झाली इमेज पण अपडेट. की आपण फक्त काय केलं ऍडव्हान्स आज, की काय होणार, फॉर्म मध्ये आपल्याला इमेज भेटली तर हा पार्ट एक्झिक्यूट होणार फक्त, आणि नाही भेटली तर हा पार्ट एक्झिक्यूटच होणार आहे ना कंपल्सरी. की इफ नी काय होणार, की इफ मध्ये फॉर्म मध्ये आपल्याला इमेज भेटली, रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये इमेज आली, तर हा पार्ट एक्झिक्यूट कोणता, की त्याला एक नाव भेटेल, पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड होईल आणि डेटाबेसला काय होईल, अपडेट होईल. इमेज आली तर, नाही आली तर कोणता पार्ट एक्झिक्यूट होणार, खालचा तर होणारच आहे हा. बरोबर, पॉइंट क्लिअर. ऑनलाईन मेंबर्स कन्फ्युज होत आहे का थोडस, झालंय, दिसतंय तुमचं थोडस यात कन्फ्युज व्हायसारखंच पॉइंट आहे. हाच थोडा टफ पॉइंट आहे.
बाकी आहे ना? कोणतं कोणतं हे आयडीचं नेम हे बोलते का? हे का हे नेम मी एडिटचा जो फॉर्म बनवलाय एडिटच्या फॉर्म मध्ये काय नाव दिले कुठं मी सपोज इथं दिलं मी IMG दिलं तर मला इथे IMG द्यावं लागणार आहे IMG द्यावं लागणार आहे आणि इथे पण मला IMG द्यावं लागणार ठीक आहे म्हणजे आपण जे फॉर्म मध्ये नाव देतो तेच नाव आपण इकडे देणार समोर की आपण इंडेक्स मध्ये काय केलं की मागच्या फॉर्म मध्ये काय केलं की फॉर्म मध्ये आपण नाव काय दिलं बुक इमेज दिलं मग आपण काय केलं इथं इमेज दिलं इथं दिलं सगळीकडे सेम दिलं पण जो नवीन फॉर्म होता नवीन फॉर्म मध्ये आपण काय दिलं IMG नाव दिलं म्हणून मी IMG राईट केलं जसं फॉर्म मधलं नेम चेंज होईल तसं तो इकडे बी चेंज होईल ठीक आहे ट्राय करा एवढं तुम्ही ऑनलाईन मेंबर्स काय करतात ट्राय करतात का एकदा एक्सप्लेन करायचं डबल ऑफलाईन मध्ये काय करायचं ऑनलाईन मेंबर्स काय करतात नोट करून घेतात ठीक आहे नोट करून घ्या नसेल समजलं तर आपण रिपीट घेऊया तुम्हाला आणि ह्याने सोप्या पद्धतीने सांगतो फॉर्म वगैरे दाखवायची गरज नाही तुम्हाला आता